तर अमुदा सांगत होता बुवा आज ऍक्टिंग कशी करणी पडते हे म्हणे मग अजून शिका तुम्ही, मी सांगतो म्हणे तुम्ही आले कशी ऍक्टिंग करणी पडते. म्हटलं चला ठीक आहे. तर अमू जात होते आज रोकडी हनुमानवर. श्रद्धा सबुरी बी येत होते भाऊ. श्रद्धा सबुरीला सोडणं होतं ताईच्या आधी, ते सोडून तडून आम्हाला निघणं होतं रोकडी हनुमानकडे. मग आपली तुलसी काढली निघाले आम्ही. हर्षलने मी मागे बसलो होता का बरं आम्हाला थोडासा ब्लॉग एडिट करणं होता. सबुरीला म्हटलं दे बेटा या कोटवर आपल्या ब्लॉग मध्ये आज. श्रद्धाला म्हटलं तू बी देऊन दे म्हटलं, हात काही कोणा कोटचा वांधा नाही. मग काय भाऊ श्रद्धा सबुरीला ताईकडे सोडलं, बाकीच्या क्लिपा काही मानं घेवाल्या नाही का मला तर आज ब्लॉग अपलोड करणं होता म्हणून त्या क्लिपा काही घेवाल्या नाही. तरी का नेट चालत नाही, मी बाहेर थांबला, त्या क्लिपा काही घेवाल्या नाही. इकडे आले सीधे रोकडी हनुमानवर ब्रह्मपूरले आपल्या आडी आले भाऊ. आडी बी एक नंबर प्रसन्न वाटते. मग आले संकटमोचन महाबली हनुमानचं दर्शन घेतलं. या कोटर कमेंट मध्ये जय जय सियाराम लिहा. तुम्हाला तर मला शनिवार असला म्हणजे आपण शिरसाळा हिरा मारुती रोकडी हनुमान कुठे ना कुठे जातच राहतो. मग आज आम्ही इकडे आलो रोकडी हनुमान. मग महाबली हनुमानचं दर्शन घेतलं आणि येऊन सन्या मस्त एकांत बसले. आडी एक नंबर असं प्रसन्न वाटते ना हो. कोण्या गोष्टचा तान्नी बिलकुल एक नंबर असं जाबाज असते की तुम्हाला काय सांगू. मग जरा बसले तरी निवांत आणि मंदिरावर एवढं खतरनाक वाटते आणि मंदिर बी एवढं सुपर आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. एक नंबर असं सुंदर मंदिर आहे बिलकुल. मग आले इकडे आपल्या तुलसीकडे, आपली तुलसी काढली. आता चालले आम्ही घरी. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच दोस्त आहे हो. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक फॉलो करा.